क्यू मनू, सई म्हणत होती की आजपासून ईशाला तू डे केअर मध्ये घालणारेस म्हणून. हो. इतक्यात कशाला, आम्ही आहोत अजून 2-3 दिवस. अहो तुम्ही असतानाच मला तिला डे केअर मध्ये राहायची सवय करायची आहे. अगं पण एवढा वेळ कशी राहील ती बाहेर? अगं आजी, दिल्लीमध्ये असताना तिला सवय होती डे केअर मध्ये राहायची. उलट तिच्या वयाच्या मुला मुलींमध्ये मिक्सअप झाल्यामुळेच ती इतकी समजूतदार आणि हुशार झालीये. आणि मला असं वाटतं की इथे सुद्धा तिने तिच्या वयाच्या मुला मुलींमध्ये मिक्सअप व्हायला हवं. त्यानेच ती शेअरिंग आणि केअरिंग शिकेल. आणि कसं आहे ना, इथे फार टेन्शन मिळतंय तिला, तेही जरा कमी होईल. मम्मा, मला सई मावशी स्टोरी बुक आणलाले. वाव, मग तू काय देणार तिला? मावशी तुला काय हवे? मला 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 ईशाकडनं एक पोएम ऐकायची. मग इशू ऐकवणार का पोएम? हो मम्मा. म्हण म्हण. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर up above the world so high, like a diamond in the sky. वा, किती मस्त म्हटलं. हे इशू आता डे केअर मध्ये जाणार, तिथे पण म्हणणार आहेस तू पोएम? हो. काय ग, हे एवढंस पिल्लू दिवसभर बाहेर राहणार, मलाच खूप वाईट वाटतंय बाई. यज्जी, सारखं सारखं असं म्हणू नकोस ना ग. मग मलाच मी कोणीतरी फार दुष्ट असल्यासारखी वाटते. नाही ग, तुझा निर्णय बरोबरच असणार, पण आम्हाला जरा वाईट वाटतं. त्याला काय करणार? आम्ही दोघांनी मिळून तुम्हा दोघींना वाढवलंय, त्यामुळेच वाटत असेल ग. मी एक मधला मार्ग सुचवू का? म्हणजे आत्ताच डोक्यात आलं माझ्या. आजी आजोबा गेल्यानंतर मी सकाळऐवजी दुपारी ईशाला सोडीन ना डे केअर मध्ये, तोपर्यंत मी बघेन तिच्याकडे. हो, आणि मग संध्याकाळी क्लिनिक वरून परत येताना मी तिला पिकअप करेन. म्हणजे मग ती 3-4 तासच राहील ना तिथे. हा, हे जरा बरं आहे. सई, छान आयडिया काढलीस तू. अगं पण सई, तुला नक्की जमेल ना सकाळी तिला सांभाळायला? तू आधी नीट विचार कर. अगं, मला काही लहान मुलांना सांभाळणं काही जड वाटत नाही. अगं पण सकाळची शिफ्ट असली मग आम्ही उलट करू. म्हणजे मी दुपारी ईशाला सोडायची व्यवस्था करेन आणि मग सई संध्याकाळी येताना तिला पिकअप करेन. चालेल. ओके, नो प्रॉब्लेम. हा ताई, बोल. अरे, एकटाच आहेस का? तू विक्रांतच्या आजूबाजूला नाही आहेस ना? विक्रांत नाही का ग? नाही, ऐक, मी जे काही सांगते ना ते नीट ऐक आणि तसं कर. अच्छा, हुकूम सोडतेस मला? असं काही नाहीये. हे बघ, काय झालं, मी आलं ग, आलं माझ्या लक्षात. हे ताई, लक्षात घे, हे काम मी मनावर घेतलंच. बर. अगं करतोच, बस. चल ये, वाट बघते. चल. हा. एखाद्या माणसाने अशा परिस्थितीत काय केलं असतं? अर्थातच तिला हकलून दिलं असतं किंवा ते लग्न मोडून टाकलं असतं. राईट. हेच खरं आयडियल आहे किंवा सामान्य माणसाची अगदी सहज प्रतिक्रिया हीच आहे. बरोबर आहे, दुसरं कोणी तेच केलं असतं. पण तो माणूस तसा नाहीये. तो खूप वेगळा आहे. त्याने ते सगळं पचवलं. पुढे त्याचे जे काही परिणाम झाले तेही त्याने झेलले किंवा सोसले असं म्हणूया. ओके, पण मग जो निर्णय त्याने स्वतः घेतला होता, मग त्याच्या परिणामांमुळे तो डिप्रेशनमध्ये का जावा, याचाच मी विचार करते. अर्चनाताई, कसं आहे ना, आपण ऐकतो की लग्नानंतर सुनेचा छळ झाला, तिला सहन करावं लागलं,
मग विक्रांतचा जो झाला तो छळच ना? का फक्त तो पुरुष आहे म्हणून त्याला छळ म्हणायचं नाही? मान्य आहे मला तुझं, नाही असं नाही, पण हे हे सगळं तो 4.25 वर्ष भोगतोय. अर्थात त्याला त्याचा स्वभावही कारणीभूत आहे, नाही असं नाही, पण तरी इतकं सहन केलेला, इतकं सोसलेला, इतकं झेललेला माणूस डिप्रेशन मध्ये नाही जाणार तर काय? नाही, मला पटतंय तुझं, पण तरी मानसी मी तुला तेच विचारते की जर लग्नाच्या पहिल्या दिवशीच त्याला त्याचं भवितव्य स्पष्ट झालं होतं तर मग त्याने त्याची तयारी ठेवायला हवी होती ना. डिप्रेशन मध्ये कसा काय गेला तो? कारण ताई पुढे आपल्या कल्पनेपलीकडे गोष्टी कॉम्प्लिकेट होत गेल्या. तू इमॅजिन कर, कोर्टात तुझी घटस्फोटाची केस चालू, तेव्हाच तुला इमर्जन्सी मध्ये तुझ्या बायकोला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं तिच्या डिलिव्हरीसाठी. त्यात ती कोमामध्ये जाते. मूल किंवा आई यापैकी कोणी एकच वाचू शकतं अशी परिस्थिती निर्माण होते. या सगळ्याचा मनावर परिणाम होईलच ना. एक्झॅक्टली. इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्येही जो माणूस डोकं थंड ठेवून आपलं डॉक्टरचं कर्तव्य पार पाडतो तो मनानं कमकुवत कसा असेल मानसी? मग काय झालं असेल? तेच तुला शोधून काढायचंय ताई. राईट. आणि त्यासाठी मला तुझी वेळोवेळी मदत लागणार. मानसी, तू जर सांगितलं नसतं ना की तू आणि मोनिका बहिणी आहात तर हे शोधायला मला कितीतरी दिवस लागले असते. खरंय. आपण बोलत राहू, भेटत राहू, नक्की काहीतरी मार्ग निघेल. नक्की. चला चला चला, आम्ही रेडी झालो. अरे वा वा वा. आम्ही ते आजोबांजवळ. या हा डबा हो, त्यात सालं काढलेली सफरचंदाच्या फोडी आहेत. आजोबा चॉकलेट. तुझ्या मम्मानी सांगितले चॉकलेट उद्या द्यायचं आणि मी तुझ्या मम्माचं ऐकतो बाबा. मी पण ऐकते. शहाणी आहे ती, हट्ट करत नाही मुळीच. हो ना ग? हो. ताई मावशी चला. चल 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 चल, निघूया निघूया. राहशील ना ग पिल्लू? हो, मी तर खेळायला चाललीये. हे पण तुझी आठवण येईल आम्हाला. आजोबा मी परत नंतर घरी यायला आले, तुम्ही रडू नका. नाही रडणार मी, पण तू लवकर ये. हा, मी तुमच्यासाठी खाऊ आणू. अगो बाई, नको नको बाबा, पण तू लवकर ये. आजी तू आजोबांची काळजी घे. हो हा आजीबाई, मी घेईन हो काळजी. चला चला जाऊया, उशीर होईल नाही तर. दप्तर घे. शाबास. बस चला, आजोबांना बाय बाय करा. बाय 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 बाय. चला. चहा. इतक्या दिवसांनी घरात आल्यावर जे काही सुख मिळतं ना त्याला काही तोड नाही. खरंच बघ. वा वा वा. 15 दिवसांनी बायकोच्या हातचा चहा मिस केला मी खूप. खरंच. हो का? हो हो. काय बहिणी कशी आहेस ग? आहे बरी. सगळं इकडे ठीकठाक ना? हो आहे, ठीकच आहे सगळं. काय ग, काय झालं? नाही नाही काही नाही. हा तसं म्हणायला ईशा आणि मानसी आल्या होत्या तेव्हा वेळ चांगला गेला नाही. माहितीये का, ईशा आता मोठी झाली आहे, 3-3.5 वर्षाची झाली रे. काय? कोण? परत सांग. मानसी आणि ईशा. त्या दोघी इथे येऊन गेल्या. तू बोलली नाहीस मला गीता. आपण रोज फोनवर बोलत होतो ना. राहिलं. राहिलं?
राहिलं? नाही म्हणजे अचानकच आल्या ना त्या आम्हाला. अरे आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं त्या येणार आहेत ते. मानसी दिल्लीहून परत आली वाटतं. पण इथे कशाला आली होती ती? अशीच आपली सगळ्यांना भेटायला. परत सगळं ते पुन्हा सुरू होणार असं वाटतंय. गीता, आपण आज काहीतरी स्पेशल करूया का जेवायला? मोहन काय करू? नाही, नको, काही स्पेशल नको. अरे असं कसं? एक स्पेशल न्यूज मिळाली ना एवढी पुरेशी आहे आजच्यासाठी. अरे गीता, चुकलंच बाई माझं. माझ्या लक्षातच आलं नाही. आता बहिणी असू द्या हो. आपल्याला तरी कुठे माहित होतं त्या दोघी इथे येणार आहेत त्या. आणि आपल्याला आनंद झाला ना. हो ग, पण मग ठीक आहे, फार नाही विचार करायचा आपण. आले मी. हो आहे तुमची अपॉइंटमेंट फिक्स. येऊ शकता तुम्ही. ठीक आहे. गुड मॉर्निंग सर. ताई कुठे? त्या केबिन मध्ये. आणि याला घेऊन आलोय. तुला कोणाला भेटायचं होतं ना त्यांना? हो, मिसेस कारंडे. त्यांना कधीपासून तुम्हाला भेटायचंय. सर तुम्ही येता का माझ्याबरोबर? मी नेते तुम्हाला त्यांच्याकडे. मी ताईकडे जाऊन येतो, तू तुझं काम संपवून ये. चला सर. या शुअर डॉक्टर केणी. तुम्ही माझ्या हॉस्पिटलला आलात. नाही नाही, खरंच त्याबद्दलच मला तुमचं थँक्स म्हणायचे होते. नाही, तुम्ही एवढे अनुभवी आहात आणि तुमच्याशी बोलल्यानंतर माझ्या स्टाफलाही जरा बूस्ट मिळाला. नाही नाही, कधी कधी गरज असते या सगळ्या गोष्टींची. या, थँक्यू. ओके, भेटू भेटू. या. काय एकदम बिझी? हो रे, काय करणार, एकटीच आहे मी इथे. माझे दोन्ही हात गायब आहेत. एक हात गेल्या 3 वर्षांपासून गेलाय आणि दुसरा गेल्या 1.5 वर्षांपासून गायब आहे. हो. विक्रांत आले. कसं कसं घेऊन आलोय त्याला. ताई काय करायचं ग? हे किती वेळ चालणार अजून? कसा वागतो ना, कधी कधी नॉर्मल असतो, कधी कधी एकदम गप्प बसतो, कोशात जातो, कोणाशी काही बोलत नाही. काय करायचं? एक मिनिट. कॉफी घेणार आहेस ना? हॅलो सारिका, हा एक कॉफी पाठव ग. तू कॉफी घे, तोपर्यंत मी एक फोन आटोपते. ओके. हॅलो. हा नाही, डॉक्टर कामतांना मी मगाशी फोन केला होता. नमस्ते. नमस्कार. बरं झालं डॉक्टर विक्रांत तुम्ही आलात. बाळ कसं आहे आता? एकदम छान. गुड. डॉक्टर तुमच्यामुळे आज माझं बाळ हसतंय आणि मी सुद्धा. नाहीतर यावेळी सुद्धा गेल्या वेळेसारखं सगळं कठीण झालं होतं आणि तुम्ही डिलिव्हरीसाठी नव्हतात. पण ठीक आहे, आता सगळं व्यवस्थित झालंय ना. तुम्ही आता काळजी करू नका आणि स्वतःची काळजी करा, बाळाची काळजी घ्या. ओके. पण डॉक्टर त्यावेळी तुम्ही आला नसतात ना तर सांगता येत नाही काय झालं असतं. कदाचित मी माझं बाळ. प्लीज असं काही बोलू नका. देव आहे कुठेतरी, तो पाहत असतो. डॉक्टर तुम्ही आमच्यासाठी देव आहात. नाही, तुम्ही प्लीज मला हात जोडू नका. हा प्लीज. तुम्ही यांची काळजी घ्या आणि बाळाचीही काळजी घ्या. ओके. ऑल द बेस्ट. पण डॉक्टर, बाळाच्या बारशाला यायचं. हो, गुड लक. हो. तुला सांगू का, लग्नाच्या मांडवात मी सांगितलं पण होतं त्याला की मोड हे लग्न, पण तो तयारच होईना. पण त्यांनी झालं काय? त्या सगळ्याची शिक्षा भोगतोय ना तो अजूनपर्यंत. सुख म्हणून नाही आयुष्यात त्याला. कधी कधी वाटतंय सगळं करून काय मिळालं त्याला. पण मग पटकन विचार येतो मनामध्ये की काय केलं आता काय. तो मुलगा आहे, मी बाप आहे त्याचा. मला त्याला काही झालं तरी सांभाळून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. चिडून चालणार नाही. तो कसाही वागला ना तरी मी फक्त त्याला सपोर्ट करू शकतो, त्याच्या पाठीशी उभा राहू शकतो.
आपल्या चांगल्या मुलाचं सगळं चांगलं होताना बघणं नशिबात नव्हतं तुमच्या. काय ते आणि माझ्याही मी सुद्धा वेगळंच स्वप्न बघत होते. कसलं ग? मला असं वाटत होतं की याचा मोनिकाशी डिवोर्स होईल हं? आणि त्यानंतर मी याचं लग्न लावून देईन मानसी बरोबर. काय बोलतोस तू? विक्रांतचं मानसीशी लग्न? काय नाही, एकदम गप्प का झालास? म्हणजे मी हा विषय काढल्यानंतर तू गप्पच झालास? तुला पटलं नाही का हे? नाही नाही अगं ताई, काय आहे म्हणजे विक्रांतचं मानसीशी लग्न असं तुला वाटत होतं? हे ऐकून धक्का बसला मला. या धक्का बसण्यासारखं काय? नाही अरे त्या दोघांना एकत्र काम करताना पाहिलंय मी. तुला माहितीये का किती छान ट्युनिंग जमलं होतं त्यांचं. दोन माणसं एकमेकांना जर अनुरूप असतील तर असा विचार का करू नये? काही चुकलं का त्याच्यात? हं. आणि नुसतंच वाटलं नाही मला, एक दोन वेळा विक्रांतकडे मी हा विषय देखील काढला होता. काय? मग काय, चिडला तू माझ्यावर. आणि मी काय म्हटलं की फार फार तर काय म्हणतील, दोघंही या गोष्टीला नाही म्हणतील एवढंच ना. यापेक्षा दुसरं काय होणार होतं? हो हो. तुला काय वाटतं? या दोघांनी काय विचार केला असता? हो म्हटलं असतं? मला काय माहित काय होतं त्यांच्यामध्ये, नाही का? तुझ्याकडे बघून मला असं का वाटतंय की तुला काहीतरी माहित आहे म्हणून? नाही ताई, मला कसं माहिती असणार? मला तू काही लपवत नाहीयेस ना माझ्याकडून? मी काय लपवणार? नाही. खरं सांग. नाही ताई. चला बाबा, निघायचं? हो चल चल. अरे आलास तू? मला हॅलो देखील केलं नाहीस. हॅलो आत्या. बस ना, आम्ही जरा गप्पा मारत होतो. नाही नको बाबा, निघायचं आपण. हा, भेटलास का मिसेस कारंडेंना? हो. बरं वाटलं ना? बरं वाटलं. कुणाला? त्यांना आणि तुलाही. हो बरं वाटलं. बाबा निघायचं आपण. हा चल चल निघूया. का आपण इथे उभे राहिलो की तिला बोलायचं मूड यायचा. काम आहे तिला खूप. येतो ताई, येतो. चल. मी जोपर्यंत विक्रांतसोबत हॉस्पिटलमध्ये काम करत होते तोपर्यंत मी त्याचं अतिशय बॅलन्स्ड वागणं पाहिलं होतं. खरं तर त्याच्या आयुष्यात मोनिकामुळे म्हणजे माझ्या ताईमुळे खूप टेन्शन्स होती, पण तरी तो कधी हल्ला नाही. ऑपरेशन करताना तिथे तो नेहमी शांत असायचा. मी अनेक वेळा त्याच्यासोबत लेबर रूम मध्येही असायचे, तिथेही त्याचं लक्ष कधी विचलित झालं नाही. ते एक डॉक्टर म्हणून किती कर्तबगार आहेत याची मला पूर्णपणे माहिती आहे. म्हणून तर त्यांचं आज नाव आहे ना इतकं. आणि कसं आहे ना, निर्मला आत्यांना सुद्धा पर्सनल गोष्टी कामामध्ये आणलेल्या चालायच्या नाहीत. त्या बाबतीत त्या खूप स्ट्रिक्ट आहेत आणि तेच संस्कार विक्रांतवर सुद्धा आहेत. तर मला सांग की तुझी आणि तुझ्या बहिणीची म्हणजे मोनिकाची रिलेशनशिप कशी होती? म्हणजे लहानपणी तुमचं नातं कसं होतं? त्याबद्दल बोलायला खूप वेळ हवा डॉक्टर. ते नातं असं पटकन सांगता येणार नाही मला. इतकं साधं सरळ नव्हतं ते कधी. होस, मी समजू शकते, पण वेळ आहे की आपल्याकडे? तू बोल ना, मी लिहिते. बरं. अरे बापरे, 6:30 वाजले. एव्हा मी ईशाला पिक करायला पोचायला हवं होतं. हो. हा, बोलता बोलता मला उशीरच झाला. आपण नंतर भेटून बोलूया. ठीक आहे, मी येते, पण तू यावर विचार करून ठेव, म्हणजे नंतर मग आपला वेळ जाणार नाही. आमच्या नात्याविषयी मला विचार करण्याची गरज नाही, सगळं आपोआप येईल. खरंय. चल मी येते. बाय. हॅलो. हॅलो, गीता काकी. हा बोल मानसी. प्लीज एक जरा त्रास द्यायचा होता तुम्हाला. अगं काय ग, बोल ना. ऍक्च्युली काय झालंय,
मी क्लिनिकमध्ये आणि ईशाला डे केअरमध्ये पिकअप करायची वेळ झाली आहे आणि मला इथे क्लिनिक बंद करून निघेपर्यंत खूप वेळ लागेल. सो प्लीज तुम्ही पिकअप करू शकाल? अगं हो हो चालेल. मला ऍड्रेस पाठव, मी जाते आणि तिला इथे घेऊन येते. हो हो, पण लगेच निघाल ना प्लीज? ताबडतोब निघते अगं, डोंट वरी. फक्त ऍड्रेस पटकन पाठवा मला. हो हो पाठवते. थँक्यू. चल चल बाय.